नमस्ते मैत्रिणींनो, मी डॉक्टर इक्षिता, स्त्रीरोगतज्ञ आणि तुम्ही पाहत आहात स्त्री संगोपन. मैत्रिणींनो, आज आपण एका अतिशय रंजक विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे कोणत्याही गरोदर महिलेला पडणारा प्रश्न, मी मुलाला जन्म देणार की मुलीला जन्म देणार. आणि कधीकधी आपण असं पाहतो की जर एखाद्या महिलेला एकदा दोनदा तीनदा मुलगी झाली तर मग सासरची लोक तिला दोष देऊ लागतात, काय तुला सारख्या मुलीच का होतात. तर आपण असं पाहणार आहोत की कोणत्या क्रियेमुळे मुलगा होणार का मुलगी होणार ते निश्चित केलं जातं. तर यापूर्वी आपण पाहिलं आहे की ही जी आपली प्रजनन संस्था किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, तर त्याच्यामध्ये या ओव्हरीज आहेत आणि या ओव्हरीजमधून जे अंड बाहेर पडतं ते या नलिकेद्वारे आत घेतलं जातं आणि त्यावेळेस इथे जर पुरुषाचे स्पर्म्स म्हणजे शुक्राणू हजर असतील तर त्यांचा संयोग होऊन इथे गर्भधारणा होते. आता आपलं हे जे शरीर आहे, तर आपल्या शरीरामध्ये प्रत्येक न्यूक्लियसमध्ये म्हणजे प्रत्येक सेलच्या प्रत्येक पेशीच्या न्यूक्लियसमध्ये 23 जोड्या असतात गुणसूत्रांच्या म्हणजेच क्रोमोझोम्सच्या. यापैकी 22 जोड्यांना ऑटोझोम्स असं म्हटलं जातं, जे त्या व्यक्तीचा सेक्स ठरवत नाहीत, पण एका जोडीला म्हटलं जातं सेक्स क्रोमोझोम्स, जे त्या व्यक्तीचा सेक्स ठरवतात. सो आता जर तुम्ही हे चित्र पाहिलं तर या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की पुरुषाचा जर तुम्ही क्रोमोझोमल स्टडी केलात, ज्याला आपण म्हणतो कॅरिओटाइप, तर त्याला 22 जोड्या ऑटोझोम्स आहेत आणि शेवटची जी सर्कल केलेली जोडी आहे तिथे लिहिलेलं आहे एक्स आणि वाय. म्हणजे पुरुषाच्या पेशींमध्ये एक्स आणि वाय अशी सेक्स क्रोमोझोमची जोडी असते. आणि जर तुम्ही कुठच्याही स्त्रियांचं कॅरिओटाइप केलं तर त्या स्त्रीच्या सेल्समध्ये 22 ऑटोझोम्स आणि एक्स एक्स अशी एक जोडी असते, जी तिला स्त्रीत्व बहाल करते. तर यावरून आपल्याला असं कळलं असेल की स्त्रीच्या शरीरात एक्स एक्स असतं आणि पुरुषाच्या शरीरात एक्स वाय असतं. आता काय होतं की जेव्हा गॅमेट्स म्हणजे बीजांड तयार होतात स्त्रियांची किंवा पुरुषांची, तेव्हा त्यामध्ये 23 जोड्या नसतात, त्याच्यामध्ये फक्त 23 गुणसूत्र असतात. म्हणजे काही स्पर्म्समध्ये 22 ऑटोझोम्स आणि एक एक्स असतो, काही स्पर्म्समध्ये 22 ऑटोझोम्स आणि एक वाय असतो. त्याला म्हणतात एक्स स्पर्म आणि वाय स्पर्म. आणि स्त्रियांच्या मात्र सर्व एग्समध्ये एक्सच असतात, कारण स्त्रियांमध्ये एक्स एक्स असतात. मग त्या जेव्हा ती अंडी जेव्हा तयार होतात आणि पेशी दुभाजतात तेव्हा एक एक एक्स एका अंड्यात जातो, एक एक्स एका अंड्यात जातो. आता ज्या वेळेस एक्स असलेल्या कायम एक्स असलेल्या अंड्याला वाय क्रोमोझोम फलित करतो तेव्हा तयार होणाऱ्या पेशीमध्ये एक्स वाय क्रोमोझोम असतो आणि म्हणून त्या प्रेग्नन्सीचं रूपांतर मुलात होतं, पुरुषात होतं. हा वाय. आणि त्याचप्रमाणे जर एक्स क्रोमोझोमने त्या अंड्याला फलित केलं तर त्या पेशीमध्ये एक्स एक्स होतं आणि मग ती मुलगी जन्माला येते. आता जेव्हा हे अर्भक किंवा हे फिटस आईच्या पोटात तयार होत असतं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये जे मिझोडर्म नावाचा भाग असतो, ज्यामधून टेस्टीज म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि ओव्हरीज म्हणजे स्त्रीचं बीजांड तयार होत असतं. तर हा वाय ज्या त्याच्या शरीरामध्ये जे वाय क्रोमोझोम्स आहेत ते हे निश्चित करतात
की या मिझोडर्ममधनं टेस्टीज नावाचा पुरुषांचं स्पर्म तयार करणारा ऑर्गन तयार होईल. आणि जर XX असेल तर ते X क्रोमोझोम हे निश्चित करतात की त्या मिझोडर्ममधनं ओव्हरी नावाचा स्त्रियांची बीजांड तयार करणारा बीजांडकोश तयार होईल. तेव्हा मैत्रिणींनो, ज्या वेळेला ही फलधारणा होते, गर्भधारणा होते, तेव्हाच हे निश्चित केलं जातं की ते बाळ पुढे मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. त्यामुळे जे गैरसमज आहेत की गर्भ राहिल्यानंतर अमुक गोष्टी खा मग मुलगा होईल, तमुक गोष्टी खा मुलगी होईल, आयुर्वेदिक औषधं घ्या, नाकात थेंब घाला, हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ते फलित झालं असतानाच तुमचं निश्चित केलं जातं की त्या बाळ तो मुलगा होईल की मुलगी होईल. दुसरी गोष्ट, काही स्त्रियांची जी योनिमार्ग आहे त्या योनिमार्गामध्ये जे काही स्त्राव येतात तर ते स्त्राव ॲसिडिक असतात किंवा अल्कलाईन असतात आणि त्यामुळे वाय स्पर्म्स नष्ट होतात आणि मग त्या स्त्रीला फक्त मुली होतात. किंवा जास्त अल्कलाईन असेल तर एक्स स्पर्म्स डिस्ट्रॉय होतात आणि त्या स्त्रीला फक्त मुलगेच होतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे वाय स्पर्म्स आहेत हे अतिशय ॲक्टिव्ह असतात. संबंध आल्यानंतर जे स्पर्म्स आत जातात ते पहिल्यांदा जाणारे स्पर्म्स हे वाय स्पर्म्स असतात आणि त्यावेळेला जर तिथे अंड हजर असेल तर ते वाय स्पर्म त्या अंड्याला फलित करतात, गर्भधारणा होते आणि मग त्या स्त्रीला मुलगा होतो. पण मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी यासाठी कोणती औषधं येत नाहीत, कोणतीही पद्धती चालत नाही. त्याच्यावर पूर्णपणे निसर्गाचा कंट्रोल असतो. तेव्हा मैत्रिणींनो, तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये या शंका होत्या की मुलगा काहींना मुलीच का होतात, काहींना मुलगे का होतात, तर मी ठरवलं की आज आपण एक चर्चेचं सत्र करूया ज्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल की प्रेग्नन्सी राहिली की मुलगा होणार का मुलगी होणार हे कसं निश्चित केलं जातं. तेव्हा मैत्रिणींनो, ही जर माहिती आवडली असेल तर तुमच्या दुसऱ्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळतं नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ करण्याचं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. धन्यवाद.